श्री स्वामी समर्थ. श्री अधिकमास महात्म्य अध्याय 27. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुदेवाय नमः. ओम नमो जी माय भवानी आदिशक्ती तू त्रैलोक्यरक्षिणी दुःख दारिद्र्य शोकहारिणी अससी मोह माया तू लक्ष्मी तू सरस्वती धन आनकी विद्यादानी तूच कालिका संहार करती ह्या विश्वाची अससी गे तुझी कृपा दृष्टी होता पांगुळ ही होई चालता मुकाही होई बोलता ऐसी किम्यागार तू मज द्यावे हे वरदान ग्रंथाचे व्हावे सुरेख लेखन तेने तोषून नारायण कृपा करो मजवरी मलमास महिमा अद्भुत जो लक्ष्मी विष्णू सांगत तो संकलित मी तेथ सांगे तुम्हा लागून मायबाप श्रोतेजन करा ह्याचे तुम्ही श्रवण भावभक्ती मनी ठेवून कथा सांग ऐकावा लक्ष्मी विचार तसे देवा समान फल प्रभावा प्राणियासी प्राप्त व्हावा म्हणून काय करावे ते सांगे मजसे पुरुषोत्तमा कोणता धर्म कोणत्या कर्मा आचरिता त्या मोक्षधामा सुखे प्राणी जातसे ऐसा रमेचा ऐकून प्रश्न काय बोलती नारायण प्रत्येक सत्कर्माचे पुण्य प्राणी मात्रा लाभतसे पवित्र स्नान पवित्र दान जप जाप्य होम हवन अथवा करिता नामस्मरण पुण्य सहजेचे लाभते तरी तीच कर्मे मलमासी करू गेले पर्वणीसी तरी त्याचे फल कृत्यासी बहुपटीने लाभते स्नाने अनेक नद्याची दाने अनेक वस्तूची भोजने विविध मिष्टान्नाची देतात तोषे श्रीहरी संपूर्ण मासी करुणी व्रत उद्यापनही करी व्यवस्थित तयासी फल पदरात घालितसे पुरुषोत्तम मन मालिनता दूर होय पापाचाही होय तसे क्षय सहज होय भाग्योदय आणि वृत्ती पालटे पूर्वी कृतयुगाचे ठाई घडली असे एक नवलाई तिचे श्रवण करू बाई तुते म्हणे श्रीनाथ सुशर्मा नावाचा राजा एक सद्गुणी आणि तो धार्मिक शास्त्रे कला विद्याभ्यासक दानशूर पराक्रमी नीती न्याय राज्य सांभाळे दाने तोषवी विष्णू मंडळी विप्रमंडळी प्रजेसही प्रेम्यागळी वागणूक देत असे भार्या तयाची अतिसुंदर सृष्टी मयी नामी सादर विनयशील सेवा तत्पर धर्मपरायण अति ते उभयता दोघेजण मलमास तो येता जाण करिता जप तपदान ध्यान विप्रभोजने घाले ते ऐसे आचरिता एके दिनी राजगृही आले अंगिरा मुनी तयास पाहुणे राजा राणी अतिहर्षित झाली आदरे बसुनी उच्छ्वासनी श्रद्धे करिते पायधुनी चरणतीर्थ ते प्राशुनी मनती धन्य झालो गंध अक्षदा पुष्पहार मुनीच्या घातली अपार दुग्धफळे रसाळ मधुर अर्पिती प्रेमभरे सश्रद्ध मुनी पूजन करून हात जोडती दोघेजण मुनी हो प्रसन्न होऊन देती शुभाशीष ते तव मुनी म्हणती राजा प्रत तुम्ही दोघे भाविक सश्रद्ध नित्य आचरिता पूजाव्रत विशेष मासी ते कीर्ती तुझी नगरभर पसरली आहे नृपातुर प्रजाजनही प्रेम अपार करतात तुझवरी न्यून न दिसे काही डोळा परी चेहरा का उतरला काय दुःख असे जीवाला आम्हा ते सांगावे बा सुशर्मा म्हणे अंगिरस एक वैश्या होती नगरास वीर ऐसे तया नाम तयास तो परमहिंसक चांडाळ तो चोरी करी नगरात पशु गायी विकी बाजारात वटमारी करी अंधारात लुबाडी तसे लोकाचे धन असत्य बोले निष्ठुरवाणी पाप भय नाही त्याचे म्हणे क्रूर हिंसक त्याची करणी पाशाहूनही जी निंदका तो नये आमचे हातास जरी शिक्षा करावी त्यास तो निघून गेला अरण्यास आणि लपून राहतसे एके दिनी भर दुपारी फिरत असता वनांतरी तहानेने व्याकुळ अंतरी पाणी पाणी म्हणे तो पाणी शोधत असताराने नवल देखले त्याने ऐसे देवालय वस्तू जुनी रम्य परिसर भोवतीचा केळी नारळ आम्रवृक्ष होते मंदिरास भोवतीस फुलबागही होती बाजूस आणि वने तुळशीची जाई जुयान शेवंती बकुळा केतकी अन मालती पुष्पे अपार भ्रमर भोवती करीती गुंजारव येते शांती पवित्र अनप्रसन्न सुरम्य तेथील वातावरण सरोवरही एक छान होते निकट त्या स्थान
सरोवरास पाहुन नयनी वर्ष तृषार्थ वीर द्यावे तत्क्षणी आणि जलामृत सेवुनी संतुष्ट झाला मानसे. स्त्री सहित जलपान करून शीतल वृक्ष छाया पाहून विश्रांतीचे निमित्त करून क्षणिक येथे विसावला तो. येथे आम्ही उभयता पातलो देव दर्शनाकरिता. ते स्थान आमुचे चित्ता अति प्रिय वाटत असे. तो परिसर सुरम्य छान. तो देवालय आहे पुराण. तेथील मूर्तीचे पुरातन आहे महाविष्णूची. उभे तेथे श्रीनारायण शंख चक्र गदा घेऊन. वरी शेषशाही भगवान फणा धरून उभा असे. पदक कमळे ती अति साजिरी. ती स्पर्शाताच अंतरे भक्ती उमाळाई सत्वरी आणि नेत्र पाजरती. ते ध्यान अति मनोहर पाहताच सुकावे अंतर. आम्हास ते प्रिय फार. आम्ही जातो दर्शना तै दिनीची त्याच वेळी. आम्ही गेलो दर्शनाला आमचा पदरो ऐकिला आणि लपला वीर तो. उदके करून मद प्रक्षालन घेऊ गेलो देवदर्शन. तुळस फुले घेतली तुडून फळे रसाळ गोमटी. देवालयीचा दीप लावला न्याळीले पुरुषोत्तमाला. सचेल स्नान घालून त्यांना केले गंधलेपना. गुंफवनिया पुष्पमाळा घातल्या त्या श्रीहरिगळा. तुलसी दले वाहून पायांना सहस्त्रे नामे गायली. फले नैवेद्य अर्पुनिया सद्भावे आरती करुनिया. बाहेर प्रदक्षिणा घालाया आलो तो काय घडे. राणी मंदिरातून बाहेर येता नारी एक सत्वर घेऊन तिचे पदावर पडती झाली अवेशे. राणी सावरून तिला विचारी तू कोण कोणाची नारी. का पडलीस पदावरी काय असे दुःख तुझे. तेव्हा ती सांगत असे वीरबाहू माझा पती असे. तो दुष्कर्मी पापी हत्यारा असे. नेनो पुण्याचरण ते. बाई कितीही पाप करावे जगापासून ते लपवावे. तरी मनास लागते भ्यावे. अंतर साक्ष ते असे. राजापासून पळता येते लोकापासून पळता येते. परिमनापासून ना येते कधी दूर पळावया. दुष्कर्मे केले अनेक माती लागले घोर पातक. पश्चाताप आणि विवेक आता जागे अंतरी. तरी होनी कृपावंत करी माऊली अमुचे हित. पुण्यदान घाली पदरात आज तुझ्या लेकीच्या. ऐकता ते करुणावचन मीही पुढे होऊन म्हणे पतीस बोलावून आन आमुच्या सन्मोन. वीरबाहू पुढे आला दोघेही लागले चरणांना. अभयदान देऊन मनाला शांत केले दोघांच्या. दोघे मनती हात जोडून करा काही मार्गदर्शन. जेणे होईल पापक्षालन पुण्य जोडले पदरास. तो मी सहज सांगे त्या ते आता येणाऱ्या मलमासा ते. तुम्ही नित्य महाविष्णू ते याच मंदिरी पूजावे. पहाटे नित्य उठून मंदिरी करा सडा समार्जन. सरोवर ते करून स्नान. पूजा धर्म आचरा विष्णुपूजा विष्णुस्मरण. पाप टाकिले सर्व जाळून. दुष्टवृत्तीचा पालट घडून येईल तो हरिकृपे. सकळ संध्या हरिभजन करिता तोषले तुमचे मन. तुम्ही जाल उद्धारून करा तातडी श्रद्धेने. उभय ते केला स्वीकार अनिक तो नमस्कार. आम्ही दोघे आशिश्वर उद्धारुनी तर करी तातडा. करा तातडी श्रद्धेने. उभय ते केला स्वीकार अनिक तो नमस्कार. आम्ही दोघे आशिश्वर देऊन आलो तयासी. तो होताच मलमास दोघेही लागले कार्यास. स्नानपूजन भजन त्यात घडू लागले नित्य त्या. तुम्ही जाऊन पाहिले समक्ष सेवावृत्ती. दोघेही दक्ष करीत होते व्रतनियमास. भावशुद्ध अंतरी प्रातःकाळी घडे स्नान. मंदिरी सडा समार्जन. विष्णुनाम विष्णुपूजन प्रसन्न चित्ती ते करीती. मध्यानी काळ फळे तोडून आणि तसे वीरजान. फल नैवेद्य दाखवून प्रसाद फलेची भक्षिती. अधिक मासाचे घडे स्नान. सेवा अनेक पूजन. दर्शन ध्यान नामस्मरण. ऐसी सेवा चालली. जो मलमास झाला पूर्ण तव आचरित असे. अवचित आले विमान. विष्णुदूत ते घेऊन नेण्या उभयता वैकुंठी. विष्णुदत्त म्हणती त्या ते तुम्ही आचरला सत्कर्मा ते. उपोषणही घडे तुम्हा ते विशेष. मलमासाचे सप्तजन्माचे गेले पाप. पुण्यवर्धी आपोआप. दोघेही पावले दिव्य रूप. उद्धार झाला तयाचा. इतुकी कथा सांगून ऋषीस. राजा म्हणे शंकित मानस
खरेच का पुण्य फळास अल्प काळातही फळतसे. तपऋषी झाले बोलते राजा सत्कर्म जे मलमासी होते त्याचे पुण्य पदरास येते. कैक गुणे वाढोने जे स्नान पूजन ध्यान वरी केले नामस्मरण त्याचा तो प्रभाव म्हणून अल्पवधीत फळ मिळे. मंग नमुनी अंगीर रा ऋषीस राजाही करी उद्यापनास तेने होती विष्णुपदास जाता झाला पत्नी सवे. ऐसे हे अधिक मासाचे महात्म्य पद्मपुराणीचे समंत गोविंदतनय विरचित सप्तवे तोमाध्याय गोडहा इथे श्री अधिक मास महात्म्य अध्याय 27 पूर्ण झाला. श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय.